नो हॅलो मुलांनो, कसे आहात सगळे? चांगले आहात ना? चांगले असाल अशी अपेक्षा करते मी. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत फळांची इंग्रजी आणि मराठी नावे, त्या फळापासून होणारे फायदे. चला बरं, तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. तुम्हाला समजले की लिहून काढा आपल्या आपल्या वहीमध्ये. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू. हे आहे सफरचंद. याला इंग्रजीत काय म्हणतात सांगा बरे? याला इंग्रजीत ॲपल म्हणतात. याचा कलर लाल असतो. हे खूप पौष्टिक फळ आहे. तुम्हाला आजारी पडायचे नसेल तर ॲपल जरूर खा तुम्ही. आता नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट आहे केळी. केळीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगा पाहू? केळीला इंग्रजीत बनाना म्हणतात. बनानाचा रंग पिवळा असतो. बनाना खूप गोड आणि मऊ असतात. बनाना खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तर मुलांनो, तुम्ही खाताल ना मग बनाना? नेक्स्ट आहे संत्री. संत्रीला इंग्रजीत काय म्हणतात सांगा पाहू? संत्रीला इंग्रजीत ऑरेंज म्हणतात. ऑरेंजचा कलर नारंगी असतो. हे रसाळ आणि चविष्ट फळ आहे. ऑरेंजमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तर मुलांना ऑरेंज पण खाणार ना तुम्ही? नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट आहे टरबूज. टरबूजला इंग्रजीत काय म्हणतात सांगा बरे? सांगा, कुणाला येतं सांगायला? तर टरबूजला वॉटरमेलन म्हणतात. वॉटरमेलन हे बाहेरून हिरवे आणि आतून लाल असते. खूप गोड आणि रसाळ असते. त्यात पाणी भरपूर प्रमाणामध्ये असते. उन्हाळ्यामध्ये टरबूज खाल्ल्याने शरीर थंड राहते. उन्हाळ्यात जी पाण्याची कमतरता भासते ना, कमतरता टरबूज भरून काढते. तर मुलांनो, माझ्या मागे म्हणा ए फॉर ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद. बी फॉर बनाना. बनाना म्हणजे केळी. ओ फॉर ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री. डब्ल्यू फॉर वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे टरबूज. तर मुलांनो, आज आपण हे 4 फ्रूट्स पाहिले आहेत. त्याच्यापासून होणारे फायदे पण पाहिले आहेत. त्याचे मराठी इंग्रजी नावे काय आहेत ते पण पाहिले आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.